उठून बघते तर बाहेर एवढं मस्तपैकी वातावरण झालं होतं, तर माझा मूड काय फ्रेशच. मग काय पटकन आंघोळ करून बाकीच्या कामाला लागावं म्हणलं, तर काय छोटी मॅडम पण आज लवकरच झोपून गेल्या. परीला म्हणलं देवाला फुलं ठेवते मी, तर परी काय ऐकना, मम्मा मीच ठेवते. म्हणलं ठेव बाई, तिच्या मनासारखं झालं तर बरं, नाही तर मॅडम खूप रडत असतात. मग काय परी देवाला फुलं ठेवत बसली, तर म्हणलं इकडं स्वयंपाक करून घ्यावा. मस्तपैकी भात केला आणि मटकीची भाजी खूप आवडते मला. मग काय त्यानंतर बाकीची कामं राहिली होती. काल रात्री पाऊस पडल्यामुळं सगळी माती येऊन बसली ती. मग काय म्हणलं चला करून घेऊया स्वच्छ. बेसिंग वगैरे क्लीन करून घेतलं. तेवढंच बाहेर पण वाट्यावर एवढा धुरळा पडला होता की विचारायची सोयच नाही. मग काय सगळं पुसून घेतलं, क्लीन करून घेतलं. तेवढ्यात परी मॅडमचं चालू असतं काय ना काय, मम्मा मला भूक लागली, जेवाय दे. तिला जेवायला देते म्हणूनच तर जम पण नाही. मॅडम काय स्वतःच्या हाताने घेऊन जेवत पण बसल्या होत्या बघा, तुम्हाला दिसेलच पुढे. मग काय परी मस्तपैकी जेवत होती. परीला काय भरवायची गरज नाही, परी हाताने खात असते. आणि परीला आमच्या काहीही जेवण चालतं, तिखट तर खूप खात असते. एवढ्या मोठ्या मॅडमने घरात पसारा करून ठेवला, एक काम करत नाही तर एक काम वाढवत असते. इकडे बघा गुलाबजामुन कशी खात बसली परत गच्चीत. चला तर मग आजच्या पुरतं एवढंच होतं. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.